हाय हॅलो. सगळ्यांना दिवसभर फोन मोबाईल हे मी नाही काढलं मी. आता काढते व्हिडिओ. सगळं सकाळ दिवसभर काढलंच नाही. आमचे साहेब बसलेत, कंटाळा आला आहे त्यांना. मला पण ॲक्च्युली कंटाळा आला आहे आज. पण म्हटलं जरा बसले तो व्हिडिओ काढते, बोलूया म्हटलं जरासं. काय बोलायचं. स्वयंपाक करायचं आहे. स्वयंपाकाची तयारी झालेली आहे, दिवाबत्ती झालेली आहे. आता दिवाबत्ती केली आत्ताशीच. संध्याकाळ झाली, 8 वाजले, 7:30 झाले. मी 7लाच करते दिवाबत्ती. 7 वाजता करते. कधी ती व्हिडिओ सकाळचा काढते, कधी ती टाईम नाही भेटला ना तर नाही काढत, मग राहून जातो. आता बोलताना जरा दरवाजा बंद करते, कोण ना कोणतरी पटकन आलं की गोंधळ होऊन जातो. आज अजितदादा पवार यांचा खूप हे झालं, एकदम दुःख निधन, एकदम वाईट झालं. त्यांना सगळ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहा. असं बघा, कोणाचा काय भरवसाच नसतो आजकाल. कोणावर काय मिनिटाचा भरवसा नाही. पण सगळ्यांनी आनंदी राहा एवढंच बोलते. आणि खुश राहा. जे आपल्याकडे आहे त्याच्यात समाधानी मानून राहायचं. हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, मेहनतीने केलं पाहिजे, बरोबर आहे. पैसा पण हा फार महत्त्वाचाच आहे, पण माणसाचा भरवसा नाही. बघा, जिथे तिथे ठेवून अक्षेच निघून गेले. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. असं काय करायचं. माणसाचा काय भरवसा आहे का आजकाल. असं आपण बोलतो वय झालं म्हणजे जाणार, म्हणजे असं काही नाही आजकाल. कधीही माणूस जाऊ शकतो. म्हणून चांगलं वागायचं. दिवसभरात जेवढे चांगले कर्म होतील तेवढे करायचे, वाईट कर्म अजिबात करायचे नाही. आपल्या नकळत होतील ती गोष्ट वेगळी आहे. म्हणजे त्यांचं सांगत नाही, त्यांनी सगळ्यांसाठी खूपच चांगलं केलं, पण मी आपलं पण सांगते. कोणाला असं म्हणजे एकदम तोडू नये. गरज असेल ना, खरंच आपल्याला वाटेला कोण गेलं आहे तर त्याला सोडायचं पण नाही. पण खरंच आपण ना होता येतपर्यंत खूप चांगलं वागायचं, चांगलं हे करायचं. म्हणजे आपण बोलतो की मी अशी आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे हे आहे. काहीच उपयोग नाही. कर्म चांगले पाहिजे. आणि खरंच अजितदादांचे कर्म चांगले होते. पटकन निघून गेले, लोळले पण नाहीत. म्हणजे असं सांगते मी एक आपलं. मग माणसाचे कर्म चांगले पाहिजेत. आपण म्हणतो मी तर चांगली वागते, माझे कर्म चांगले आहेत, पण नाही. आपण किती काय पटकन कोणाला बोलून जातो ते काहीच कळत नाही. काय काय लोक तर लहान मोठ्याचा असं मान पण ठेवत नाहीत, की फटकन काहीतरी बोलून जातात. का? पैसा. अरे लहान मोठा माणूस काहीतरी बघा. असं हेच एवढंच मला सांगायचं आहे, की माणसाला एखादा देव तरी माफ करेल, पण कर्म कधीच सुटणार नाहीत. माणसाचा भरवसा नसतो. म्हणून चांगले कर्म करा, हसत खेळत राहा कुटुंबामध्ये. कुटुंब फार महत्त्वाचं असतं प्रत्येकाला. जी आपल्याकडे काय आहे चटणी भाकरी ती सगळ्यांनी व्यवस्थित खाल्ली पाहिजे. हेच आपल्याला खरं आपलं हे आहे. आपल्याला खूप असं आपण बोलतो गरजेपुरता पैसा पण पाहिजे, पण नको तिथे पळू नका पैशाच्या मागे. काय उपयोग नाही. आजकालच्या मुलांना नाही कळत, काय उपयोग नाही. आम्ही कुटुंबामध्ये राहून पण सगळं केलं सगळ्यांचं. आताच्या मुलांना काय बोलून उपयोग नाही. म्हणजे असं माझं म्हणणं आहे की मिनिटाचा भरवसा नसतो. आता बाहेर गेलाय, कोणाचं काय होईल. असं स्वयंपाक पण करते, तुमच्याशी बोलते पण. म्हणून आपण होता येतपर्यंत चांगले चांगले कर्म करायचे. जसे आपण दिवा लावला, देवाला पाया पडली म्हणून नाही. आपले कर्म पण चांगले पाहिजेत. आपण हे पण चांगलं केलं. अजितदादा किती फेमस झाले बघा. त्यांच्यासाठी लोक रडली. मग त्यांनी काहीतरी केलं असेल ना, म्हणून लोक रडली ना. आपण तर सामान्य लोक आहोत. म्हणून आपण पण चांगले कर्म केले पाहिजेत. असं कोणालाच फटकन मरण येत नाही, पण त्यांचं वाईटच झालं मी सांगते. पण सांगते मी एक, माणूस किती लोळून लिळून त्याचा काही उपयोग नाही. माणसाला मरण कसं चालता बोलता आलं पाहिजे वयाप्रमाणे. असं लवकर पण नको आहे. प्रत्येकाची कुटुंब प्रत्येकावर अवलंबून असतं. म्हणून मी सांगते की माणसाने नीट वागा, नीट करा. ही आताची पिढी लक्ष देत नाही. मोठ्या माणसाला काही उलटं बोलून जातात, काही करतात. तसं करू नका. कर्म हे कधीच कोणाला सुटलेले नाहीत.
आपण बोलतो मी एवढं केलं, मी तेवढं केलं. नाही, तुमच्या मेहनतीचं करा. जाऊ द्या, त्याच्या शेवटी नशिबाच्या गोष्टी आहेत. कोण कोणाला कसं काय बोलू शकत नाही. प्रत्येक आता नवीन पिढीला फार हे असतं, तर त्यांचं कुटुंब मोठं नसतं, छोटं असतं. आई वडील, एक मूल आणि दोघं नवरा बायको, 4-5 माणसांचं असतं. आमच्यासारखं नव्हतं की आमचं कुटुंब एवढं मोठं होतं तरी आम्ही त्यांना सांभाळत होतो. वेळेला 25-25, 30-30 चपात्या भाजत होतो. आताच्या 4 चपात्या भाजायला पण त्यांना जमत नाही कोणाकोणाला, असं मी सांगते. आपण सगळ्यांना, आई वडिलांना सगळ्यांना बघितलं तर आपलं चांगलंच होईल. आणि पटकन मरण यायला पण त्याला पुण्य लागतात. चला, तर काय बोलायचं एवढं, तर काय आज विशेष काय नाही. डाळीला फोडणी घालते, डाळ उकडून घेतले, डाळीला फोडणी घालायची. दुपारी ना मी फक्त भाजी चपाती बनवलेली, कोण नव्हते जेवायला ते, आणि मीच रेंजीला पण ती भाजी चपाती दिली, वाटाण्याची भाजी बनवलेली. मग मी काय विशेष केलंच नाही. नंतर मग मी आता कुकर लावलं, डाळ लावली. मी कधी असा डब्याचा कुकर लावतच नाही. डाळ उकडून घेते, नंतर त्याच्यात भात लावते. मला कुकरमधला भात नाही, म्हणजे त्या डबे लावतात तो भात म्हणजे आहे कुकर, पण मी वापरतच नाही. डाळ फोडणीला घालते, ह्याच कुकरमध्ये भात लावून टाकते. गरम भात कधी म्हणणार उशिरा लावायचा जेव्हा आता आपल्याला कळेल की आपली माणसं आता येतील, 10-15 मिनटं आधी लावायचा. मस्त गरम गरम भात. आणि हे पण आहे की आधी पहिला स्वयंपाक करायचा, सगळं चपाती भाजी डाळ भात शेवटी करायचा. पहिला भात कधीच लावायचा नाही. हा तुम्ही कधी पण एक नियम वाचा कधीतरी, असं पहिला भात कधीच लावायचा नाही, असं नियमाप्रमाणे. आपण कधी कोण लगेच भात लावतो नाही. आधी आपली भाजी आणि चपाती करून घ्यायची, नंतर भात लावायचा. मी नेहमी भात शेवटी लावते आणि मला गरम पण मिळतो आणि ते चांगलं असतं. चला तर मग आपल्याला डाळ फोडणीला घालते. आज ना डाळ फक्त कंटाळा आला भाजीचा, दुपारची जराशी, आणि डाळ करते. आणि ही मी ना मिरच्या, आपल्या तळायच्या मिरच्या, पण मी अख्ख्या नाही तळत, मी असे काढून 2 भाग करते. ही याच्यात बेसनात बुडवली ना, ही खूप चविष्ट लागते. याला मी मीठ लावून ठेवलं आहे. आणि थोडंसं लिंबू, आपल्याकडे आमचूर असेल तर आमचूर लावायचं, नाहीतर लिंबू पिळायचा. माझ्याकडे आमचूर असतोच, माझ्याकडे ना आमचूर असतोच आणलेला. मला कशाला नाही कशाला तरी लागतो. मग असं मी याच्यावर आमचूर लावते थोडंसं, ठेवून टाकायचं. बेसन म्हणजे त्याला ना चांगलं मीठ आणि आमचूर म्हणजे आंबटपणा चांगला वाटतो. आणि अशी करायची, 2 भाग करायचे. ही मिरची वेगळीच लागते. आणि आपण असं अख्ख्या मिरच्या तळतो ना, त्याला चव नाही लागत, आतमध्ये त्याला मसाला नाही लागत ना. याला कसं मीठ आणि मसाला असा आमचूर तोडता येतो असा आतमध्ये, म्हणून त्याला चव लागते. मी त्याला मीठ घातले आणि थोडंसं आमचूर घातलं आहे. आणि त्याला आता अर्धा-1 तास ठेवा, असे काय नाही, मस्त होतात. उलट असं नरम पण होतात जरा. चला तर मग आता मी स्वयंपाक करते. मला एवढंच बोलायचं होतं, कारण काय माणसाने कधी व्यवस्थित वागायचं, अति मीपणा नको, अति हे नको, नम्रपणाने वागायचं. आपल्याला हे, आणि नाही कोणाला पटत तिथे शांत राहायचं. आपण आपल्या मनाने गपचूप शांत, हा एक मुद्दा आहे, शांत राहणं. चला, बाय बाय.